आज मंगळवार होता. मंगळवारचा ना भिवंडीचा बाजार असतो, जिथे सगळ्या गोष्टी स्वस्त भेटून जातात. म्हणून म्हटलं चला जाऊया आपण पण बघू काय नवं जुनं आलंय का. पण आम्ही सगळ्या अशा मुहूर्तावर निघालो ना, सगळं ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि ह्या भिवंडीचा काय प्रॉब्लेम असेल ना सगळ्यात मोठा, तर हे ट्रॅफिकच आहे बरं का. म्हणून जास्त करून कोण ह्या भिवंडीला यायला बघत नाही. आता हे ट्रॅफिक तर हटणाऱ्यातलं नव्हतं, म्हटलं शॉर्टकट घेऊन आम्ही पोहोचलो बाजारात. चिमणीच्या फोटोशूटसाठी आधी थोडी फुले घेतली. आणि जेव्हा पण चिमणीचे पप्पा बाहेर निघतात ना, त्यांच्या खिशामध्ये पैसेच नसते, एटीएमलाच घुसायचं असतं त्यांना. त्यांनी गेले एटीएमला, मग आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या मंदिरात. तिथे आमच्या उंदीर मामाला भेटला पेढा, आणि पेढा खात खातच मॅडम आमच्या खेळत होत्या. आणि बाहेर गेलं ना, चिमणीच्या पप्पांना लगेच भूक लागते, मग थोडंफार खाल्लं आणि लगेच शॉपिंगला चालू केलं. तसे आता सगळे सण तोंडावरच आलेले आहेत, त्यामुळे गर्दी तर खूप जास्त होती. आणि सगळ्या सणांचे ड्रेस सुद्धा अवेलेबल झालेले आहेत. मी पण 15 ऑगस्ट साठी चिमणीसाठी ड्रेस बघत होते. आणि बाहेर निघालो चिमणीचे फॅन्स भेटणार नाहीत असं कधी होतच नाही, पण ती झोपलेली होती. घरी निघून आल्यावर मॅडमची झोप झाली, मग मॅडमचा आवराय घेतलं. आणि आजचा मॅडमचा लुक असा काही होता बरं का. आणि आज मी चिमणीचा जास्त काही तुम्हाला लुक दाखवणार नाही, थोडासाच दाखवेन, कारण खूप छान छान फोटोज व्हिडिओज काढले, ते तुम्हाला ना तिच्या बर्थडेला बघायला भेटतील. तसं हिला पार्वती बनवलं होतं, पण मला ही पार्वती कमी नारद मुनी जास्त दिसत होती. तुम्हाला काय वाटतंय? मॅडम आपल्या दगडावर मस्त बसल्या होत्या. आता काही जण कमेंट करतील कसं बसवलंय, कशात बसवलंय. आता आपल्याच मातीमध्ये पाय घालण्याची कसली भीती. पहिल्या लहान मुलांचं लहानपण ना मातीमध्ये खेळण्यामध्ये जायचं, आणि आता लहान पोरांना ना मातीमध्ये पाय सुद्धा ठेवून देत नाही. आता इथे आमच्या मॅडम ना फोटोशूटला वैतागल्या होत्या, मग लावला महादेवाला फोन. मग काय फोटोशूट बंद केलं आणि घराकडे पळालो. शाळेमध्ये गेलो होतो फोटोशूटला, शाळा बंद असल्यामुळे असं काही जावं लागलं होतं आम्हाला. पण मॅडम साठी काय पण